तर सध्याची आपण दृश्य बघतोय ती लालबागच्या राजाची आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। प्रचंड गर्दी खरं तर आज सुद्धा आपल्याला बघायला मिळते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लालबागच्या चरणी आलेले आहेत। तिकडची आपण थेट दृश्य बघतोय। लालबागच्या राजाची थेट दृश्य, प्रचंड गर्दी आज सुद्धा या ठिकाणी बघायला मिळते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। उदय जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला देत आहेत। उदय, आपण बघतोय एकनाथ शिंदे हे आता लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबासह लालबागच्या राजा दरबारात दाखल झालेले। लालबागच्या राजा दर्शनाला दरवर्षी एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासह येतात। आपण इथे पाहतोय की शिवसेनेचे लोकसभा गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील इथे आलेले आहेत। आता आपण इथे पाहतो थेट दृश्य की लालबागच्या राजा दरबारामध्ये स्टेजवरती संपूर्ण शिंदे कुटुंबीय आहे आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नातू जो आहे रुद्रांश हा देखील इथे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेला आपण इथे पाहतोय। संपूर्ण कुटुंब इथे आलेलं आहे आणि लालबागच्या राजाला हार जो आहे तो अर्पण केला जात आहे शिंदे कुटुंबियांकडनं। आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण कुटुंबीय लालबागच्या राजा दर्शनाला आलेले आहेत। स्वतः एकनाथ शिंदे हे आपल्या नातवाला आता जेवून इथे दर्शनाला इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, दर्शन घेत आहेत। आणि आपण पाहतोय की दरवर्षी लालबागच्या राजा दर्शनाला शिंदे कुटुंबीय आवर्जून येत असतात आणि आता लालबागच्या राजा दरबारामध्ये संपूर्ण शिंदे कुटुंबीय इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। उदय, शिंदेसोबत आणि कोण कोण त्यांचे कुटुंबीय दिसतात? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी आहे, त्याचबरोबर शिवसेनेचे गटनेते लोकसभेचे डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्या पत्नी इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातू आपण ताफ्यांचा हार जो आहे तो लालबागच्या राजांना अर्पण केलेला आहे। हे दृश्य पाहतो संपूर्ण शिंदे कुटुंबीय लालबागच्या राजा चरणी इथे नतमस्तक होताना दर्शन घेण्यासाठी इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय सहकुटुंब एकनाथ शिंदे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। मागचे काही दिवस आपण बघतोय अनेक राजकारणी असतील, खेळाडू असतील, कलाकार असतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। दरवर्षी सहकुटुंब एकनाथ शिंदे येत असतात। यावर्षी सुद्धा सहकुटुंब एकनाथ शिंदे यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय। लालबागच्या राजाची थेट दृश्य आपण सध्या बघतोय। डॉक्टर श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे आणि त्यांचा नातू सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतो। एकनाथ शिंदेंच्या कडेवर बसलेला त्यांचा नातू आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय। दरवर्षी सहकुटुंब शिंदे परिवार या ठिकाणी येत असतात। या वर्षी सुद्धा एकनाथ शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। मनोभावे प्रार्थना केली जाते, पूजा केली जाते। एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो एकनाथ शिंदेंच्या कडेवर बसलेला त्यांचा नातू सुद्धा त्यांच्या सोबत आलेला आहे।
लालबागच्या राजाचे आपण थेट दृश्य बघतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. सहकुटुंब एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. डॉक्टर श्रीकांत शिंदे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. श्रीकांत शिंदेचे चिरंजीव आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. सहकुटुंब दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. शिंदेंनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय. आज सुद्धा प्रचंड गर्दी आपल्याला लालबागच्या राजाच्या चरणी बघायला मिळते. मोठ्या प्रमाणात भाविक राज्यभरातून नाही तर देशभरातून या ठिकाणी येत असतात. आज सुद्धा तितकीच गर्दी आपल्याला खरं तर बघायला मिळते. अनेक खेळाडू असतील, सिनेकलाकार असतील, राजकारणी असतील, प्रत्येक जण लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतो. आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सहकुटुंब आलेले आहेत.